आंबोडे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार, खराब अंडी दिल्याचा पालकांचा आरोप. सेविका व मदतनीसांवर कारवाईची मागणी. आंबोडे येथील अंगणवाडी केंद्रात बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार तसेच खराब अंडी देण्यात आल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. अंगणवाडीतील लहान बालकांचे आरोग्य व पोषणासाठी शासनाकडून विविध प्रकारचा पूरक आहार उपलब्ध करून दिला जातो. मात्र आंबोडे अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खराब किंवा खाण्यास अयोग्य अंडी बालकांना देण्यात आल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे अशी पालकांची मागणी आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाडी केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध आहाराचा दर्जा, अंड्यांची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, वितरणाची नोंदवही तसेच संबंधित अभिलेख तपासावेत. तसेच आहाराचा नमुना उपलब्ध असल्यास तो अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात येत आहे. आंबोडे येथे अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना बालकांच्या आरोग्याशी संबंधित बाब असल्याने कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन करू नये. चौकशीत आरोप सत्य आढळल्यास संबंधित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान संबंधित विभागाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर करावी अशी मागणी पालक, ग्रामस्थ, सरपंच, तलाठी यांच्या मार्फत होत आहे. गिरणा न्यूज नेटवर्कसाठी गणेश धुडे, सुरगाणा. आज आंबोडे येथे अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना जे अंडे दिले ते अंडे बघा कशा प्रकारचे आहेत. तर याच्यावर प्रशासनाने वेळेत लक्ष घालावा आणि याचं मुलांनी याचं जर पोषण आहार केल्यानंतर या मुलांवर काय परिस्थिती बितेल याचा सगळ्यांना आता गांभीर्याने विचार करावा. म्हणून आमची प्रशासनाला एक विनंती आहे की अशा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. नम्र विनंती.